गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्याने नागरिकांना त्रास होत होता। पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप असा घाणेरडा वास असतो, जो कंटिन्यू वास सुरू असतो। आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आज आपण या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडला भेट द्यायला आलोय की इथे काय होते की यामध्ये जसं जसं ऊन तापतं तसं तसं मिथेन वायू तयार होत असतो आणि हा मिथेन वायू तयार झाल्यानंतर या संपूर्ण डम्पिंगला इथे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागते आणि आग लागल्यानंतर हा संपूर्ण धूर या परिसरामध्ये वालवली आहे, साई आहे, वडवली आहे, चिखलोली, सर्वोदयनगर, बेलवली या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णच्या पूर्ण हा धूर त्या ठिकाणी पसरतो आणि अशा प्रकारचा धूर पसरतो की लोकांना श्वास सुद्धा घेता येत नाहीत। मग नक्की काय आहे याकरता मी सभागृहामध्ये 2 ते 3 वेळा या संदर्भात माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती की नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडलेले आहेत। बदलापूर पूर्वेला त्या ठिकाणी खरवईमध्ये ज्या कंपन्या आहेत MIDC त्याच्यातून पडणारा धूर आणि या बाजूला नक्की कशाचा प्रॉब्लेम आहे, नक्की काय अडचण आहे, हा धूर येतो कुठून हे शोधायचं होतं। मला असं वाटलं की अंबरनाथच्या कंपनी किंवा अंबरनाथचे डम्पिंग या ठिकाणी आहे त्याच्यातून पण काय धूर येतोय का, तर हे पाहण्यासाठी आज सकाळी पहाटेच मी या ठिकाणी आलो आहे आणि त्याचा प्रचंड त्रास लहान मुलं, वयोवृद्ध माणसं अशा अनेक नागरिकांना होतो। म्हणून मी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। 2 दिवसापासूनच सांगितलं की डम्पिंग ग्राउंडची पाहणी करा आणि तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करा। 2 दिवसापासून या ठिकाणी पाणी फवारण्याचं काम या ठिकाणी होतंय आणि ते पुन्हा पाहण्यासाठी की नक्की किती अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे ते शोधून घेण्यासाठी मी स्वतः आहे आरोग्य अधिकारी आपल्या कोलगाव बदलापूरच्या कदम मॅडम या ठिकाणी आले, मुठेजी या ठिकाणी आलेत आणि आम्ही सकाळपासून या ठिकाणी सगळं पाहतोय की इथे नक्की काय प्रॉब्लेम आहे।